स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जे आपल्याला क्लेम मिळत असतात, बघा त्याच्यामध्ये 32 प्रकारचे क्लेम असतात. तर त्यामध्ये तुम्ही कोणताही फॉर्म भरलेला असेल तर डीबीटी सध्या आता चालू झालेली आहे. तर आज आहे 11 मार्च. तर 11 मार्चच्या दिवशी आज बघा डीबीटी चालू झालेली आहे. ही डीबीटी 15 ते 20 मार्च पर्यंत चालू राहील अशी शक्यता अपडेट जी आहे तर ती आपल्या समोर आलेली आहे. बघा जी आपल्याला क्लेम्स मिळालेले आहेत तर मग त्याच्यामध्ये बघा डीबीटी तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी केलेली असेल, मुलींच्या लग्नासाठी केलेली असेल, मुलीच्या प्रेग्नन्सीसाठी केलेली असेल, तसेच बघा स्कॉलरशिप असेल तर याचा जो फॉर्म तुम्ही भरलेला असेल आणि तो फॉर्म एक्सेप्ट झालेला असेल किंवा मंजूर झालेला असेल तर त्याची डीबीटी जी आहे तर सध्या चालू झालेली आहे अशी अपडेट बघा आज 11 मार्चला आपल्याला मिळालेली आहे. तसेच बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्याही क्लेमचा बघा 32 प्रकारच्या क्लेम मधील कोणत्याही क्लेमचा फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म मंजूर सुद्धा झालेला आहे परंतु त्याची डीबीटी झालेली नाही, तर असे बरेच कामगारांना प्रश्न पडलेला आहे की त्या डीबीटी कधी चालू राहणार आहे, कधी होणार आहे, त्याची अपडेट आम्हाला द्या असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, आजची ही महत्त्वाची अपडेट असणार आहे की डीबीटी सध्या चालू झालेली आहे. गुड न्यूज आहे डीबीटी चालू झाल्याची. तर आजपासून 11 मार्च पासून डीबीटी चालू झालेली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे डीबीटी जी आहे तर ती सध्या स्टार्ट झालेली आहे, चालू झालेली आहे. कोणत्याही क्लेमचा फॉर्म मंजूर झालेला असेल, एक्सेप्ट झालेला असेल तर तुमच्या बघा बँक खात्यामध्ये सुद्धा डीबीटी जमा झालेला असेल किंवा तुम्हाला मेसेज सुद्धा आलेले असतील. तर बघा तुम्ही 32 प्रकारच्या क्लेम मध्ये जो काही फॉर्म भरलेला असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, स्कॉलरशिपसाठी असेल, मंजूर झालेला असेल, एक्सेप्ट झालेला असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये डीबीटी जमा झालेला. तुम्ही एकदा तुमचं अकाउंट नक्की चेकआउट करू शकता. तर अशी ही वेबसाईट आहे की आज बघा डीबीटी महाराष्ट्रामध्ये सध्या चालू झालेला आहे. 32 प्रकारच्या क्लेम मध्ये हा जो डीबीटीचा क्लेम आहे तर हा सुरूमध्ये बघा तुम्ही स्वतःच्या लग्नाचा फॉर्म भरलेला असेल, मुलीच्या लग्नाचा फॉर्म भरलेला असेल, प्रेग्नन्सीचा असेल किंवा मग बघा डिलिव्हरीसाठी असेल किंवा मग स्कॉलरशिप असेल आणि बघा तुम्ही तो फॉर्म मंजूर होऊन एक्सेप्ट होऊन 15 दिवस झालेले आहेत, 1 महिना झालेला आहे. तुम्ही वाट पाहत आहात कधी डीबीटी होणार आहे. तर बघा डीबीटी हा 15 ते 20 मार्चला म्हणजे आजपासून 11 मार्च आजची तारीख असणार आहे. 11 मार्च 2026 वार आहे बुधवार. तर आज डीबीटी स्टार्ट झालेला असून अशी अपडेट आपल्याला मिळाली. तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा डीबीटी स्टार्ट झालेला असेल नक्कीच मला कॉमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे क्लेमचा फॉर्म भरलेला आहे आणि तो एक्सेप्ट झाला का नाही तर मला ती कॉमेंट करून नक्की सांगायची. आजची महत्त्वाची अपडेट असणार आहे, गुड न्यूज असणार आहे. तर ही तुम्हाला कशी वाटली? आज 11 मार्च आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटी झाला का नाही मला हे कॉमेंट करून सांगायचं आहे. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून डीबीटी केलेला आहे, फॉर्म भरलेला आहे, फॉर्म मंजूर झालेला आहे, एक्सेप्ट झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातून, तर अशी सुद्धा माहिती मला द्यायची आहे. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप सारं प्रोत्साहन देत असते, व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही मला कॉमेंट करायचे आहेत आणि माहितीबद्दल विचारायचं आहे की ताई आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. त्या कामगार योजनेबाबत जी काही अडचणी येतील, प्रश्न पडतील तर ते नक्कीच मला कॉमेंट करून विचारायचे आहेत. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जो असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि बघा माझा एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. श्री स्वामी समर्थ.